हॅलो, मी राधा. स्वागत आहे तुमचं आपल्या राधानगरीमध्ये. आज मी घेऊन आली आहे पॅरेंटिंगवर अजून एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचा विषय आहे मोबाईल ॲडिक्शन. तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विचार करा की मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन कसं लागलं, कुणामुळे लागलं. जर आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की मोबाईलचं ॲडिक्शन माझ्या मुलाला माझ्याचमुळे लागलं आहे, माझ्या काही चुकांमुळे किंवा माझ्या काही गरजांमुळे मी मुलाला हळूहळू मोबाईल देत गेले आणि तो हळूहळू ॲडिक्ट होत गेला, आत्ता तुम्ही समजू शकाल. ह्यापुढे आपण जाऊया. चूक प्रत्येकाकडनं होते, कदाचित तुमच्याकडनं पण झाली असेल. मोबाईल हळूहळू देण्यात गेला, लक्षात आलं नाही, 10 मिनटाचे कधी 20 मिनटं झाले आणि 2 तास झाले त्याचे, आणि हळूहळू तुमचं मूल ॲडिक्ट झालं. आपण काय करूया, मोबाईल ॲडिक्शन कसं सोडवता येईल ह्याच्यावर जरा विचार करूया. जर तुमचं बाळ 6 महिने ते 2 वर्ष या वयाचं असेल तर तुम्ही एकच करू शकता. त्या बाळाला मोबाईल, तुम्ही कामात आहात म्हणून अर्थात तुम्ही त्याला मोबाईल देताय, मी समजू शकते. तुम्ही खूप इझिली हे कामं करता करता मोबाईल न देता तुमच्या मुलाला एंगेज करू शकता तुमच्याबरोबर. कसं मी सांगते. 3 प्रकारचे पॅरेंट्स आहेत. आयदर वर्किंग पॅरेंट्स जे बाहेर जातात, और वर्क फ्रॉम होम करणारे पॅरेंट्स, किंवा जे घरी काम करतात, जे घरातच आहेत, जे जॉब करत नाहीत. हे तीनही पॅरेंट्सच्या समस्या सारख्याच आहेत. तीनही पॅरेंट्सना काम आहेत, तीनही पॅरेंट्सना वेळ नाही आहेत, आणि तीनही प्रकारच्या पॅरेंट्सना मुलांना मोबाईलपासून लांब ठेवायचं आहे. काय करू शकता? अर्थातच जे कामावर बाहेर जातात त्यांनी एक काळजी घ्या की मुलांना डे केअरमध्ये घालताना मेक शुअर की त्या डे केअरमध्ये मोठी स्क्रीन, मोठा टी व्ही लावलेला नाही आहे. ते तुम्हाला सांगतील की आम्ही हा लावला आहे आणि या टी व्हीवर आम्ही मुलांना राईम्स दाखवतो. मुलं शिकतात. आता हाच जमाना आहे आणि मुलं ह्यातूनच शिकणार आहेत. नाही, त्या राईम्स बघून मुलं काहीही शिकत नाही. त्यांना असं डे केअरच अवॉइड करा. मी सांगेल जिथे 0 स्क्रीन टाईम इन्श्युअर करतील, जिथे तुम्हाला 100% कळेल की तुमच्या बाळाचं दिवसभराचं स्ट्रक्चर काय आहे, अशा डे केअरमध्ये टाका. जे वर्किंग पॅरेंट्स आहेत ते खूप इझिली हे करू शकतात. जे घराच्या बाहेर जाणार आहेत ते पॅरेंट्स खूप इझिली हे करू शकतील. आता आपण त्या पॅरेंट्सबद्दल बोलू ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम आहे आणि तुम्ही घरात, अर्थातच तुमचं बाळ 6 महिने ते 2 वर्ष या वयाचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी मीटिंग अटेंड करताना बाळाला बघू शकणार नाही किंवा मी वेळ देऊ शकणार नाही, आणि म्हणून जर तुम्ही त्याला तुमची मीटिंग संपेपर्यंत मोबाईल देत आहे, ह्याच्यावर सोल्युशन आहे. त्याला तसा मोबाईल देण्यापेक्षा तुमची मीटिंग सुरू आहे, त्याला सांगा, आपण त्याच्याकरता एक छोटासा लॅपटॉपसारखा तयार करा आणि त्याला सांगा मी मीटिंग करते, तू पण मीटिंग कर, आणि माझी मीटिंग झाली की मी तुला माझ्या मीटिंगचे पॉईंट सांगेल आणि तुझी मीटिंग झाली की तुझ्या मीटिंगचे पॉईंट सांग. असे असंख्य खेळ आहेत जे तुम्ही तुमच्या मुलाबरोबर खेळू शकता, खूप इझिली खेळू शकता. हे करा. त्याला एक टास्क ठेवा. जेव्हा तुमची मीटिंग आहे तेव्हा त्याला करायला एक टास्क ठेवा. यावेळेला तुम्ही त्याच्याकडनं ड्रॉइंग करून घेताय, यावेळेला काहीतरी पेंटिंग करून घेताय, यावेळेला डॅबिंग करून असं काहीतरी एक टास्क ठेवा की तुमची मीटिंग संपेपर्यंत ते बाळा ते करत राहील. नंतर जे लोक घरी काम करतात किंवा जे जॉबच करत नाही आहेत, ज्यांचा बिझनेस आहे किंवा जॉब करत नाही आहेत, त्यांना पण तेवढंच कठीण आहे, कारण त्यांना घरातली कामं करायला लागतात, अर्थात वेळ मिळत नाही. पण त्यांच्याकरता अजून एक सोपा उपाय त्यांच्याकरता सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताय, तुमचं बाळ, तुम्ही म्हणाल 8-9 महिन्याचं बाळ रांगतंय, मी त्याला काय माझ्याबरोबर कामात इंट्रोड्यूस करू, कसं घेऊ त्याला माझ्या कामामध्ये, तुम्ही घेऊ शकताय, खूप इझिली घेऊ शकताय. तुम्ही जेही काम करताय ना त्याचं एक छोटं व्हर्जन बनवा आणि त्या बाळाला करायला सांगा. तुम्ही जर घरात झाडू लावताय तर त्याला एक छोटा झाडू आणून द्या आणि त्याला सांगा चल माझ्याबरोबर झाडू लाव. मग तो तेवढा वेळ मोबाईल नाही मागणार. आपण काय करतो, आपलं काय चुकतं, एक काम करते, याला 10 मिनटं मोबाईल देते आणि 10 मिनटात पटकन झाडू मारून घेते. काय होतं, हा 10 मिनटं त्याला मोबाईलचं अट्रॅक्शन आणि ॲडिक्शन सुरुवात व्हायला खूप झाले, आणि हळूहळू आपल्याला पण तो कम्फर्ट झोन मिळत जातो की हां, जेव्हा माझा बाळ टी व्ही बघते तेव्हा माझं काम जास्त चांगलं होतं आहे. थोडे दिवस प्रयत्न करा, थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल, तुम्ही झाडताना ते बाळ मध्ये मध्ये करेल, हळूहळू त्याला ती सवय लागेल. स्वयंपाक करताय, तुम्ही स्वयंपाक करा, मुलाला बाजूला छोटंसं काहीतरी खेळणं देऊन द्या, त्याच्याबरोबर बोलत स्वयंपाक करा, खूप इझिली हँडल होईल. तीनही पॅरेंट्ससाठी 3 प्रकारचे उपाय आहेत. जे बाहेर जात असतील त्यांनी एन्श्युअर करा की तुम्ही ज्या डे केअरमध्ये घालताय तिथे स्क्रीन टाईम नाही आहे, मुलांना मोठ्या स्क्रीनसमोर बसवून एंटरटेन करतो आहे किंवा आम्ही त्यांना शिकवतो आहे असे सांगणारे डे केअर्स अवॉइड करा. जे पॅरेंट्स वर्क फ्रॉम होम करतात त्यांना त्यांच्या मीटिंग्सच्या ज्या वेळ असतील त्या वेळेला देण्यासाठी त्या मुलासाठी काही स्ट्रक्चर्ड ॲक्टिव्हिटीज तयार ठेवा. ते त्या वेळेला मी हे करते तू हे कर, तो ऐकणार आहे, त्याला मोबाईलची गरज पडणार नाही आहे. आणि जे पॅरेंट्स जॉब करत नाहीत, जे घरची कामं करतात, जे घरी आहेत,
त्यांना पण खूप सोपं आहे. तुम्ही जे काम करताय, प्रत्येक काम जे तुम्ही करताय त्याचं एक छोटं व्हर्जन मुलाला करू द्या. मूल ते खूप इंटरेस्टने करेल. ह्याचे फायदे काय ते तुम्हाला नंतर कळेल. पण सुरुवातीला तुम्ही हे करून बघा. हे तीनही प्रकारच्या पॅरेंट्ससाठी पॅरेंट्सना लागू होणारी गोष्ट आहे. एकदा प्रयत्न करून बघा. जर यश नाही आलं तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी प्रयत्न करेल प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करायला, प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. खूप इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आहे. या प्रत्येक वयोगटात म्हणजे या 6 महिने ते 2 वर्षाच्या मुलांचा मोबाईल ॲडिक्शन खूप इझिली सुटू शकतं आहे. लेट्स ट्राय इट. ओके, बाय बाय.